एक छोटं उदाहरण देतो ज्याच्यात तुमच्या रिसर्चमध्ये हे आढळलं नसेल. एक मुंबईचा मुलगा आहे, नाव घेणार नाही, माझ्या रिसर्चमध्ये नाही आहे. हां म्हणून सांगतो कारण ती पब्लिसाइज केस नाही आहे म्हणून. त्याचे वडील रोज दारू पिऊन त्याच्या आईला मारायचे आणि ब्रिलियंट स्टुडंट, हुशार, इंजिनिअरिंग करत होता फर्स्ट इयर. त्या दिवशी ते वडील घरी आले आणि दारू पिऊन आईला मारायला लागले बेदम. 3च लोक घरात. याचा ताबा सुटला मुलाचा की आईला सतत मारतो. ते किचन नाईफ घेतली आणि त्यांनी स्टॅब केलं. एकच स्टॅब होऊन छातीत भोसकलं. तिथेच तो कोलॅप्स झाला, मेला. आई त्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली की असं असं याच्याकडनं घडलं. त्याला अटक झाली, त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली त्या मुलाला. त्याचं प्रकरण उच्च न्यायालयात अपीलसाठी आलं. ती आई मला भेटली, आईच आली माझ्याकडे की माझ्या मुलाला बाहेर काढा साहेब, अशी अशी परिस्थिती आहे, तो काही गुन्हेगार नाही, ते मला मारत होते आणि मला सातत्याने रोज मारायचे, त्यामुळे त्याचा ताबा सुटला. तर मी न्यायाधीशांसमोर जेव्हा हे मॅटर आर्ग्युमेंट केलं, मी फक्त कोर्टाला सांगितलं की मी लॉ सांगणार नाही, मी काहीच वाचणार नाही, मी फक्त 2च मिनटं तुमची घेतो की क्राईम ऑफ पॅशन काय असतं. म्हणजे काय की एखादा गुन्हा हा खूप विचारपूर्वक पद्धतीने केलेला नव्हे, तर तेव्हा त्या परिस्थिती असं त्याला वाटलं की त्याच्यावरचा त्याचा ताबा सुटला. आणि एखाद्या व्यक्तीच्या समोर जर त्याच्या आईचं असा छळ होत असेल त्याच्या वडिलांकडून सातत्याने, ताबा सुटणे हे स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे. मी जस्टिफाय करत नाही, त्यांनी जे केलं ते चुकीचंच आहे, परंतु त्याला त्यांचा खून करायचा होता का रागाच्या भरात उद्रेक होऊन, हा विचार करणं गरजेचं आहे. आणि या तरुण मुलाने तुरुंगात राहत असताना इंजिनिअरिंग पूर्ण केलं. ही इज अ क्वालिफाईड इंजिनियर नाव विथ नो क्रिमिनल बॅकग्राऊंड. कोर्टाने त्याला तिथे बेल दिलं. तो मुलगा नंतर मला येऊन भेटला, त्याला सांगितलं, त्याला आजही पछतावा आहे की जे घडलं ते घडायला नको पाहिजे होतं. पण मग ते जे बॅकग्राऊंड होतं की रोज आईला मार खाताना बघतोय, रोज आईची अतिशय म्हणजे जी पीडा असते ते सहन नाही करू शकला. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा काही जन्मापासून गुन्हेगार नसतो. कधी कधी, आणि हे आपण पिक्चरमध्येही बघतोच, कधी कधी त्या परिस्थितीनुसार काही त्याच्याकडनं कृत्य घडतं. त्याचं उदात्तीकरण करता कामा नये. त्यांनी चूक केली आहे, नाही असं नाही, म्हणजे एक शेवटी मारलंच किंवा तो मेलाच. परंतु प्रश्न असा आहे की काय परिस्थिती होती आणि काय परिस्थितीमुळे हे घडलं हे बघणंही तितकंच आवश्यक आहे. पण मग क्राईम ऑफ पॅशन म्हणजे जो त्या तत्कालिक त्या रागामुळे घडलं आणि ॲक्च्युली ज्यांनी प्लॅन करून केलं, त्यांच्या शिक्षेमध्ये फरक असतो का? असं आहे की तुम्ही समोरच्यानी तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, समोरच्यानी तुमच्यासमोर असं काही कृत्य केलं की तुम्हाला त्यांनी प्रोवोक केलं, देन कोर्ट मे कन्सिडर ऑफ बिंग लिनियंट. परंतु जो प्री मेडिटेटेड ॲक्ट आहे, विचारपूर्वक कॉन्स्पिरसी हॅच करून मारला आहे, देन देयर इज नो लिनियन्सी. मग तुम्ही थंड बुद्धीने केलेलं हे कृत्य आहे. अर्थात प्रत्येक गुन्ह्यात हे काही जस्टिफिकेशन असू शकत नाही की माझा ताबा सुटला, मला राग आला, न्याव आला आणि त्यावला, नंतर प्रत्येक आरोपी तेच करेल. त्यामुळे अनेक फॅक्टर्स असतात, अनेक केसचे पैलू असतात. जसे एखाद्या म्हणजे शेड्स ज्याला आपण म्हणतो, ते अनेक शेड्स असतात, त्याप्रमाणे मग ते कोर्टाला निर्णय घ्यावा लागतो. पण म्हणजे हे न्यायाधीशावर थोडंसं अवलंबून असतं का? की म्हणजे मी असंच म्हणते की हो, डिस्क्रिप्शन असतं. तेच. आणि जस्टिस कृष्ण अय्यर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, त्यांचा एक छान शब्द आहे, हंच ऑफ द बेंच कॉल ज्युडिशियल डिस्क्रिप्शन. हा त्यांचा अधिकार क्षेत्र आहे. त्यांना कुठे वाटतं, पुरावे सिद्ध करतात की यांनी गुन्हा केला आहे का नाही केला आहे. पण हे डिस्क्रिप्शन म्हणजे असं आहे की हे ट्रेंड लिगल माइंड्स असतात, एवढा वर्षांचा त्यांना अनुभव असतो. ते काय म्हणजे तुम्ही न्यायाधीश बनण्यासाठी अनेक तुम्हाला म्हणजे तपच करावा लागतो. तुम्हाला अनेक खटले स्वतः चालवावे लागतात, बघावे लागतात. तुमचं माइंड तसं ज्युडिशियली ट्रेन होतं आणि त्यामुळे त्या परिस्थितीत तुम्ही तिथे येतात की तुम्ही डिसाईड करू शकतात खरं काय खोटं काय. म्हणजे लॉ प्लस न्यायाधीशांचं एक त्यांचं पण एक एक्सपर्टीज, त्यांचा अनुभव असतं. हे फार आणि त्यांचं शेवटी न्यायाधीश देखील माणूसच आहे आणि त्यामुळे मानवी स्वभाव त्यांना देखील लागू पडतो. जसं अमेरिकेत ज्युरी सिस्टीम आहे. हां, आपल्याकडे तसं का नाही आहे? ह्याला खूप कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ज्युरी वेगवेगळ्या धर्माची येतील. आपल्याकडे धर्मांचा खूप विषय आहे. बरं, एकच धर्माचे असतील तर जाती खूप असतात. आरोपी कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे प्रश्न प्रचंड विषय आहेत. आणि तिथे ज्युरी सेक्ल्यूड केले जातात अमेरिकेत. इथे शक्य नाही.
इथे ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो. अनेक गोष्टी इथे साक्षीदार फोडले जातात आपल्या देशात. मला आता ते आपण ते सिरियल बघतो ना, म्हणजे माझं सगळं मत त्याच्यावरनं तयार होतं. मग त्याच्यात असं दाखवतात की वकील गेलाय तुरुंगात आणि ज्यांनी मर्डर केला आहे तो असा बोलता बोलता एकदम त्याच्या अंगावर धावून जातो किंवा त्याच्यावर हल्लाबिल्ला करतो. तर असं तुम्हाला असे जे गुन्हेगार असतात तर असा तुम्हाला कधी अनुभव आला आहे का, किंवा त्यांची काय असं या विशिष्ट गुन्ह्यांमधल्यांची काही एक मानसिकता किंवा त्यांची काही देहबोली वेगळी असते नाही, का? काही असतात ना, काही आरोपी विकृत असतातच. असं आहे त्याचे अटॅक बिटॅक करतात का? म्हणजे मी ते केसेस स्वतःहून नाही स्वीकारलेले आहेत, पण असे काही खटले आहेत जे लिगल एड, म्हणजे अनेक वेळा असं असतं ना की त्या आरोपीकडे पैसेच नाही, पण तुम्ही चालवा बा, म्हणजे कोर्ट विनंती करतं, सांगतं आणि अनेकांना सांगतं, असं मलाच सांगतं असं नाही. त्यामुळे तुम्ही ते केसेस जेव्हा स्वीकारतात किंवा चालवतात तुमच्या लक्षात येतं की हा विकृत आहे. म्हणजे असे अनेक केसेस मी बघितले, एका माणसाचे 25 तुकडे गेले, विकृत, शिक्षा झाली त्याला जन्मठेपेची. त्याला जेव्हा कोर्टात एकदा आणलं होतं त्याच्या देहबोलीवरनंच लक्षात येतं की अरे हा ही इज अन अँटी सोशल एलिमेंट, इट इज बेटर ही स्टेज इन साईड. हॅव्हिंग सेड दॅट, माय जॉब ॲज अ लॉयर, वकील म्हणून कोर्टाने मला सांगितलं तुम्ही त्यांची बाजू मांडा. प्रत्येक वकिलाला, प्रत्येक आरोपीला वकील मिळण्याचा अधिकार आहे, त्याला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार संविधानिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बाजू मांडली जाते. परंतु शेवटी माणसांमध्ये विकृती असतेच ना, म्हणजे नाही असं नाही, काही विकृत असतातच आणि ते विकृत लोक तुरुंगातच राहायला पाहिजे, तेही तितकंच खरं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.